नमस्कार मित्रांनो, मराठी गद्य साहित्य परंपरेतील एक नितांत सुंदर अशी बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर, या बखरीचा आज आपण विचार करणार आहोत। ही बखर पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित अशी बखर आहे। पानिपतचे जे 3 युद्ध झालेले आहेत, या 3 युद्धामुळे भारताच्या इतिहासाला एक नवी कलाटणी मिळालेली आहे। पानिपतचं पहिलं युद्ध 21 एप्रिल 1526 रोजी दिल्लीचा बादशाह इब्राहिम लोदी आणि मोहम्मद जहीरुद्दीन बाबर यांच्यामध्ये हे जे युद्ध झालं, या युद्धामध्ये इब्राहिम लोदीचा पराभव झाला आणि मोहम्मद जहीरुद्दीन बाबरचा विजय झाला। मोगल सत्तेचा पाया या भारत देशामध्ये रचला गेला। आणि दुसरं पानिपतचं जे युद्ध आहे मित्रांनो, दुसरं पानिपतचं युद्ध इसवी सन 1556 साली शेरशाह सुरीचा प्रधान हेमू आणि हुमायून पुत्र अकबर यांच्यामध्ये हे दुसरं पानिपतचं युद्ध झालं। या युद्धामध्ये शेरशाह सुरीचा प्रधान जो हेमू आहे त्याचा पराभव झाला आणि अकबर विजयी झाले। म्हणजे मोगल सत्ता या भारतामध्ये दृढ झाली, भक्कम झाली। आणि तिसरं जे पानिपतचं युद्ध आहे, तिसरं पानिपतचं युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी पेशवे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालं। या युद्धाचं नेतृत्व पेशव्याकडून भाऊसाहेबांनी केलं। भाऊसाहेब पेशवे या युद्धाचं नेतृत्व पेशव्यांकडून केले आणि अहमदशाह अब्दाली सोबत हे युद्ध झालं। आणि या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला। म्हणजे मराठा सत्तेला किंवा पेशव्यांना मिळालेला सगळ्यात मोठा हादरा जर कोणता असेल तर हे पानिपतचं तिसरं युद्ध आहे। या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये पेशव्यांचा दारुण पराभव झाला आणि या ठिकाणी पहा, पेशव्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारं युद्ध म्हणजे पानिपतचं तिसरं युद्ध। आता पहा, हे युद्ध मराठ्यांच्या इतिहासातलं एक अत्यंत महत्त्वाचं असं युद्ध आहे। आता पहा, ही बखर जी आहे आणि ह्या युद्धाचं वर्णन, ह्या युद्धाचा वृत्तांत या म्हणजे भाऊसाहेबांची बखर या बखरीमध्ये आलेला आहे। तर आता पहा, भाऊसाहेबांची बखर जी आहे ही बखर या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या रणसंग्रामाचा सविस्तर वृत्तांत देणारी बखर आहे। म्हणजे पानिपतचं जे तिसरं युद्ध झालं त्या तिसऱ्या युद्धाचं सविस्तर वृत्तांत देणारी जर बखर कोणती असेल तर ती बखर आहे पानिपत, म्हणजे या ठिकाणी पहा भाऊसाहेबांची बखर। आणि पहा, ही बखर साधारणतः पानिपत युद्धानंतर 2 वर्षांनी लिहिली गेली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे। असं सांगतात पहा, ही जी बखर आहे ही बखर साधारणतः 1763च्या दरम्यान लिहिली असावी। म्हणजे पानिपतचं युद्ध झाल्यानंतर 2 वर्षांनी लिहिली गेलेली बखर म्हणजे ही भाऊसाहेबांची बखर आहे। आणि ही बखर कशी आहे पहा, ह्या बखरीचं महत्त्व काय, वाङ्मयीन गुणांनी परिपूर्ण आणि समृद्ध अशी बखर आहे। एकूण जर आपण बखरीची परंपरा पाहिलो तर सगळ्या बखरींचा विचार केल्यानंतर वाङ्मयीन गुणांनी सगळ्यात समृद्ध जर बखर कोणती असेल तर ती आहे ही म्हणजे भाऊसाहेबांची बखर। आणि त्याचबरोबर ही बखर समकालीन व्यक्तीनं लिहिलेली बखर आहे। म्हणजे पानिपतचं युद्ध झाल्यानंतर लागलीच 2 वर्षांनी बखर लिहिण्यात आलेली आहे, म्हणून ही बखर समकालीन व्यक्तीनं लिहिलेली असल्यामुळं या बखरीची विश्वासार्हता मित्रांनो अधिक आहे। आता ही बखर कुणी लिहिली तर कृष्णाजी शामराव यांनी बखर लिहिलेली आहे। म्हणजे कृष्णाजी शामराव मुक्काम इंद्रप्रस्थ दिल्ली येथून त्यांनी बखर लिहिली आहे। म्हणजे कृष्णाजी शामराव नावाचे एक व्यक्ती ते इंद्रप्रस्थ दिल्ली येथे वास्तव्याला होते आणि पानिपतच्या युद्धाचा वृत्तांत त्यांनी राजश्री व्यंकप्पा नाईक कसबा वेळापूर यांना सांगितलेली आहे किंवा यांना लिहून पाठवलेली आहे। म्हणजे राजश्री व्यंकप्पा नाईक यांना कृष्णाजी शामराव यांनी दिल्ली येथून जो वृत्तांत कळवला तो वृत्तांत म्हणजेच ही भाऊसाहेबांची बखर आहे। आता या बखरीला भाऊसाहेबांची बखर असं का नाव दिलं, पानिपतची बखर का नाव दिलं नाही, तर याचं कारण असं आहे मित्रांनो, पानिपतचं तिसरं युद्ध हे भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलं गेलेलं होतं। आणि दुसरं कारण असं आहे, ही बखर लिहिण्याचं कारण काय तर भाऊसाहेब पेशवे यांचा मृत्यू झाल्याचं कुणीही पाहिलं नाही। असं म्हणतात पहा की भाऊसाहेब आणि जनकोजी शिंदे यांचा मृत्यू झाल्याचं कुणी पाहिलं नाही, कुणी ऐकलं नाही, पण ते म्हणजे कोणाला दिसलेही नाहीत। मग ते आहेत का नाहीत ह्याच्याबद्दलही संशय होतं। म्हणजे भाऊसाहेब पेशवे जिवंत आहेत का नाहीत हेही माहीत नव्हतं।
या संशयातून ही बखर लिहिण्यात आलेली आहे किंवा हा वृत्तांत सांगण्यात आलेला आहे. म्हणून या बखरीला भाऊसाहेबांची बखर असं नाव देण्यात आलेलं आहे. त्या बखरीमध्ये असं वर्णन आलेलं आहे पहा, म्हणजे भाऊसाहेब आणि जनकोजी शिंदे त्यांच्याबद्दल असं वर्णन केलेलं आहे. उभयंता खासे कोणी दृष्टीने पाहिले नाहीत, गायब झाले किंवा अस्मानात गेले की पृथ्वीत गेले, हे ईश्वरी कौतुक ब्रह्मादीस न कळे. म्हणजे भाऊसाहेबांचं नेमकं काय झालं याबद्दल म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम होतं आणि त्या संभ्रमातून लिहिली गेलेली बखर, म्हणून याला भाऊसाहेबांची बखर असं म्हणतात. आणि पहा, ह्या बकरीचा म्हणजे ह्या बकरीचा जो भाग आहे, ह्या बकरीची विभागणी आहे, ही विभागणी 2 भागामध्ये आहे. या बकरीचा 2/3 भाग पानिपतच्या युद्धाने व्यापलेला आहे आणि 1/3 भाग जो आहे तो पानिपतच्या युद्धपूर्व राजकारणाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आता पानिपतच्या युद्धापूर्वी नेमकं राजकारण काय झालेलं होतं किंवा राजकारण नेमकं काय होतं, तर ते कारण त्याचं त्यापूर्वी पहा. आता हे रघुनाथराव पेशवे किंवा भाऊसाहेब पेशवे हे पानिपतच्या युद्धाच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी रस्त्यामधले जे छोटे छोटे संस्थान आहेत ते संस्थान जिंकत किंवा त्यांच्याकडून खंडणी घेत ते निघालेले होते. आणि या मार्गामध्ये कुंभेरीचा एक किल्ला लागला. कुंभेरीचा किल्ला हा सूरजमल जाठाचा होता आणि या कुंभेरीच्या किल्ल्याला जवळपास 3-4 महिने या पेशव्यांनी वेढा दिला. पण कुंभेरीचा किल्ला काही त्यांच्या हातामध्ये येत नव्हता आणि ह्यात म्हणजे आता तह करावा का अशा विचारातच ते होते. आणि तेवढ्यामध्ये एके दिवशी मल्हारराव होळकर यांचे एकुलते एक सुपुत्र खंडेराव होळकर यांचा या कुंभेरीच्या युद्धामध्ये तोफ लागून मृत्यू होतो. आणि तेव्हा मल्हारराव होळकर त्याच ठिकाणी निश्चय करतात, कुंभेरी उकरून यमुनेत टाकीन, सूरजमल जाटाचा वंश निर्वंश करीन, तरी जन्माला आल्याचे सार्थक, असा निश्चय मल्हारराव होळकर करतात. म्हणजे जाटाच वंश निर्वंश करीन, कुंभेरीची माती यमुनेत टाकीन, तरच जन्माला आल्याचं सार्थक, असा निश्चय मल्हारराव होळकर करतात. कारण त्यांच्या एकुलत्या एका पुत्राचा मृत्यू या ठिकाणी झालेला होता. पण हेच म्हणजे सूरजमल जाठ नंतर दत्ताजी शिंदेच्या मार्फत म्हणजे पेशव्यांसोबत तह करतात. तेव्हापासून मल्हारराव होळकर दुखावले जातात आणि होळकर आणि शिंदे दोघांमध्ये तेव्हा फूट पडते. म्हणजे अशा प्रकारे पानिपतच्या युद्धाच्या पूर्वीच मराठ्यांच्या सरदारामध्ये मोठी फूट पडली होती. मल्हारराव होळकर हे देखील एक मातब्बर सरदार होते आणि शिंदे देखील हे म्हणजे मातब्बर सरदार होते. आणि शिंदे आणि होळकरांमध्ये पानिपतच्या 3ऱ्या युद्धापूर्वीच कसं फूट पडलं होतं त्याचं जे वर्णन आहे किंवा म्हणजे या ठिकाणी पहा, पानिपतच्या युद्धापूर्वी जे काही राजकारण घडलं होतं त्याचं वर्णन या ठिकाणी या बखरीच्या 1/3 भागामध्ये आलेलं आहे. आणि बखरीचा 2/3 जो भाग आहे तो त्या 2/3 भागामध्ये पानिपतच्या युद्धाचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता पहा, पानिपतचं 3रं युद्ध म्हणजे मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव किंवा पेशव्यांचं मराठ्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारं हे युद्ध असल्यामुळं या युद्धाचा वृत्तांत या बखरीमध्ये आहे. या युद्धाबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असल्यामुळं या बखरीबद्दल साहजिकच कुतूहल आहे आणि बखर वाङ्मयदृष्ट्या सर्वात सुंदर अशी बखर आहे. आणि आता पहा, भाऊसाहेबांची जी बखर आहे या बखरीमध्ये, या बखरीचा जेव्हा आपण विचार करतो, या बखरीमध्ये विसंगत अशी ऐतिहासिक माहिती आलेली आहे किंवा ऐतिहासिक सत्याचा विपर्यास या बखरीमध्ये काही प्रमाणात पाहायला मिळतो. आपण मागही बखरीचा विचार करताना हे पाहिलोत पहा, बखरीमध्ये जरी ऐतिहासिक वृत्तांत येत असेल, इतिहास कथनाच्या भूमिकेतून जरी बखर लिहिली गेली असेल, तरी बखरीमध्ये आलेला इतिहास हा खरा समजता येत नाही. कारण ऐतिहासिक विपर्यास किंवा ऐतिहासिक सत्याचा विपर्यास बखरीमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचा पाहायला मिळतो आणि तेच या ठिकाणी भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये घडलेलं आहे. आता पहा, भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये ऐतिहासिक सत्याचा विपर्यास कसा झालेला आहे त्याचे काही संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहा, जयप्पाच्या खुनाच्या हकीकतीने इंदुरास मल्हारराव ऐकोनी बाह्यार्थ श्रमी झाले असे वर्णन या ठिकाणी आलेले आहे. आता पहा, जनकोजी शिंदे, जयाजी शिंदे हे जे आहेत हे म्हणजे मल्हाररावांच्या विरोधी गटातले होते. यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुफळी होती. तरी या बखरीमध्ये असं वर्णन आलेलं आहे,
जयाप्पांचा जो खून झाला त्याची हकीकत ऐकून मल्हाररावांना प्रचंड दुःख झालं, हे ऐतिहासिकदृष्ट्या सत्य मानता येत नाही. किंवा भाऊसाहेबांना उत्तरेस पाठविण्यामध्ये पेशव्यांच्या बायकोची फूस होती असंही एक वर्णन आलेलं आहे, हेही वर्णन ऐतिहासिकदृष्ट्या सत्य मानता येत नाही. किंवा बळवंतराव मेहेंदळ्यांच्या मृत्यू अगोदर गोविंदपंत बुंदेले गेले, हेही वर्णन जे आहे ते वर्णन ऐतिहासिकदृष्ट्या सत्य मानता येत नाही. किंवा असंही वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, रुपये पाडण्यासाठी भाऊसाहेबांनी दिल्लीचे छत तोडले म्हणून जाट नाराज होऊन निघून गेला. आता पहा, हेही वर्णन जे आहे जाट जाण्याचं जे कारण आहे हेही कारण म्हणजे या ठिकाणी पटण्यासारखं नाही. म्हणजे अशा प्रकारे भाऊसाहेबांची बखर वाङ्मयदृष्ट्या जरी सुंदर असली तरी या बखरीमध्ये ऐतिहासिक विपर्यास किंवा ऐतिहासिक सत्याचा विपर्यास काही प्रमाणामध्ये इथे आढळतो. आणि त्याचप्रमाणे पहा, या बखरीमध्ये काल निर्देशाचा अभाव आढळतो. म्हणजे भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये काल निर्देश फार कमी आढळते. म्हणजे काळाचा उल्लेख किंवा दिनांक या बखरीमध्ये फारसे आढळत नाहीत. आता पहा, कालनिर्देशाचा अभाव कसा आढळतो. नानासाहेबांचा मृत्यूचा उल्लेख सोडला तर स्पष्ट असा कालनिर्देश इथं कोणत्याही गोष्टीचा कालनिर्देश करण्यात आलेला नाही. पूर्ण बखरीमध्ये एकाच ठिकाणी म्हणजे काळाचा निर्देश करण्यात आलाय, तो म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू. हा एवढा एक कालनिर्देश सोडला तर बाकी ठिकाणी कालनिर्देश सापडत नाही. मग ते वर्णन कसं करण्यात आलेलं आहे. मग त्याच्यानंतर मग असं झालं किंवा इतक्यात किंवा दुसरे दिवशी उपरांतिक त्याचवर त्या उपर म्हणजे अशा प्रकारच्या शब्दांचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये कालनिर्देश मात्र फार कमी प्रमाणामध्ये आढळते. आणि त्यानंतर पहा, या ठिकाणी भाऊसाहेबांच्या बखरीचं बलस्थान काय, ह्या दोन उत्तर गोष्टीत असतं तर भाऊसाहेबांच्या बखरीच्या मर्यादा म्हणलं तरी हरकत नाही. भाऊसाहेबांच्या बखरीच्या अजून एक मर्यादा अशी आहे की भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये पक्षपात मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, पेशव्यांची बाजू त्यांनी ओढून ताणून घेतलेली आहे. आणि ह्या बकरीचं बलस्थान काय, तर या बकरीचं बलस्थान असं आहे पहा, जिवंत व्यक्तिदर्शन हे या बकरीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. म्हणजे या बखरीमध्ये जे काही व्यक्ती आलेले आहेत त्या व्यक्तींचं अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक असं व्यक्तिदर्शन या म्हणजे कृष्णाजी शामराव यांनी घडवलेलं आहे. मग या बखरीमध्ये कोण कोण व्यक्ती आहेत. दत्ताजी शिंदे आहेत, बळवंतराव मेहेंदळे आहेत, मल्हारराव होळकर, भगीरथीबाई किंवा मल्हाररावांची पत्नी गौतमीबाई, बळवंतराव मेहेंदळ्यांची पत्नी इत्यादी अनेक जे पात्र आहेत त्यांचं व्यक्तिदर्शन अत्यंत उदात्तपणे घडवलेलं आहे किंवा त्यांचं उदात्त व्यक्तिदर्शन घडलेलं आहे किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातली उदात्तता या बखरीतून प्रकटलेली आहे. या बखरीमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांच्या विचारांना आणि वक्तव्याला एक तेजस्वी कर्तृत्वाची धार आहे आणि त्याचबरोबर जीवननिष्ठेची धार आहे. म्हणजे ही सगळी माणसं कर्तृत्वान आहेत, पराक्रमी आहेत आणि त्यांची मूल्यावर निष्ठा आहे. म्हणजे हे कोणीही असे म्हणजे हे प्रचंड मूल्यनिष्ठ आहेत. आता या ठिकाणी पहा, आणि एका वाक्यातून किंवा एका शब्दातून एका व्यक्तीचं दर्शन ते घडवतात. आता पहा, नजीब खान रोहिला ह्याच्याबद्दल पहा, म्हणजे 3 शब्दामध्ये त्याचं व्यक्तिचित्र या ठिकाणी घडवतात. नजीब खान रोहिलाबद्दल सांगतात, नजीब खान रोहिला मात्रागमणी. तर पहा, नजीब खान रोहिला मात्रागमणी एवढ्या एका वाक्यातून नजीब खान रोहिला कशा प्रकारे कपटी होता, कशा प्रकारे क्रूर होता, कशा प्रकारे कारस्थानी होता, हे त्यांच्या एका वाक्यातून या ठिकाणी लक्षात येते. किंवा सखाराम बापू केवळ निधडे मनसेबाज. सखाराम बापू कसा होता, तर एकदम निधडा आणि मनसेबाज होता, म्हणजे जो ठरवतो तो करतो. किंवा मल्हारराव जे बोलेल ते करील. पहा, म्हणजे काय वाक्य आहे, मल्हारराव जे बोलेल ते करील. म्हणजे ह्यातून मल्हारराव कशा प्रकारे दृढ निश्चयी होते हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. किंवा दुराणी केवळ निर्दयी कठोर. दुराणी कसा होता, तर प्रचंड निर्दयी होता आणि प्रचंड कठोर होता. पहा, अशा प्रकारे एका वाक्यातून एका व्यक्तीचं दर्शन घडवतात. किंवा आता पहा, बळवंतराव मेहेंदळे
जेव्हा युद्धाला जातात तेव्हा ते आपल्या पत्नीसमोर म्हणतात, ईश्वरे यश दिले तरी उत्तम, नाही तरी पुन्हा तुमची आमची भेट स्वर्गी होईल. आता पहा, या भाऊसाहेबांच्या बकरीमध्ये ज्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत त्या प्रचंड उदात्त आहेत. त्यांच्या वक्तृत्वाला तेजस्वी कर्तृत्वाची धार आहे आणि त्यांची मूल्यावर प्रचंड निष्ठा आहे. आता ते कसं तरी या ठिकाणी म्हणजे बळवंतराव मेंदळेच्या उद्गारातून बळवंतराव मेंदळे त्यांची पत्नी ह्या दोघांमधला जो संवाद आहे त्यातून त्यांची उदात्तता, त्यांची जीवननिष्ठा आपल्याला पाहायला मिळते. बळवंतराव मेंदळे असं म्हणतात युद्धाला जाण्यापूर्वी आपल्या पत्नीला की ईश्वरे यश दिले तरी उत्तम, नाही तरी पुन्हा तुमची आमची भेट स्वर्गी होईल. म्हणजे पहा त्यांचा निर्धार, म्हणजे ह्या युद्धात परमेश्वरानं यश दिलं तर उत्तम, नाही तर तुमची आणि आमची भेट कुठं होईल? स्वर्गात होईल, असं बळवंतराव मेंदळे शेवटचा निरोप देताना आपल्या पत्नीला उद्देशून म्हणतात. तेव्हा त्यांची पत्नी देखील किती दृढ निश्चयी, किती उदात्त विचाराची आहे पहा. आता ती काय म्हणते आपल्या पत्नीला? तर ती म्हणते पहा, उत्तम आहे शतवर्षात केव्हा तरी मरावे, तुम्ही या युद्धामध्ये मेलात तर उत्तमच आहे. अशी कोणती पत्नी म्हणत पहा? ती म्हणते तुम्ही युद्धात मेलात तर उत्तम आहे, 100 वर्षात माणसाला केव्हा तरी एकदा मरावंच लागते आणि त्यास या संग्रामात मुक्ती आली तर बहुत बरे झाले. 100 वर्षात माणूस जन्माला आलेला केव्हा तरी मरतोच आणि त्यात तुम्हाला जर ह्या युद्धात मृत्यू आला तर फारच चांगलं झालं, तुम्हाला मुक्तीच मिळेल. आणि याची क्षित कशाला करावी, मरता याची चिंता कशाला करता तुम्ही लौकिक करून गेला तर मीही वाचणार नाही, तुम्ही अशा प्रकारे कीर्ती संपादन करून युद्धात मेलात तर मीही वाचणार नाही, तुमची सांगातीन होईल, म्हणजे मी तुमच्या सोबत सती येईल. म्हणजे अशा प्रकारे बळवंतराव मेंदळेची पत्नी तिचे जे उद्गार आहेत त्यातून तिची जीवननिष्ठा, तिची उदात्तता, तिची युद्धावरची निष्ठा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा प्रकारे एकूण म्हणजे या बखरीमध्ये अशा अनेक वाक्य आहेत ज्यातून त्या एका वाक्यातून त्या व्यक्तीचं दर्शन या ठिकाणी घडते. मग ते म्हणजे मल्हारराव होळकरांची पत्नी गौतमीबाईचे उद्गार असो किंवा दत्ताजी शिंदे म्हणतात पहा, बचेंगे तो और भी लढेंगे, यातून या दत्ताजी शिंदेची युद्धावरची निष्ठा, म्हणजे बचेंगे तो और भी लढेंगे हे दत्ताजींचं जे प्रत्युत्तर आहे त्यातून या ठिकाणी त्यांचं व्यक्तिदर्शन घडते. आणि त्याचबरोबर पहा, म्हणजे अशा प्रकारे म्हणजे अनेक ज्या व्यक्तिरेखा आहेत यामध्ये मग सूरजमल जाट असो किंवा त्याचा वकील रूपराम कठारी असो किंवा सूरजमल जाटाची थोरली पत्नी जी अनुसय्या आहे तिचं व्यक्तिदर्शन असो किंवा रूपराम कठारीचा मुलगा तेजीराम कठारी असो किंवा रघुनाथराव पेशवे असो, अशा अनेक व्यक्तींचं व्यक्तिदर्शन अत्यंत जिवंत आणि परिणामकारक असं या बखरकारांनी आपल्या बखरीतून घडवलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा, या बखरीमध्ये म्हणजे उग्र भीषण अशा जीवन नाट्याचं दर्शन घडते. आता पहा, उग्र भीषण अशा जीवन नाट्याचं दर्शन या बखरीतून या ठिकाणी घडते. मग आता पहा, या बखरीमध्ये विश्वासरावाचा मृत्यू हा जो प्रसंग आहे त्यातून म्हणजे उग्र भीषण नाट्याचं दर्शन घडते किंवा करुण रसाचं दर्शन या ठिकाणी घडते पहा. आणि त्याचबरोबर बळवंतरावाच्या पत्नीचे सती जाणे, म्हणजे बळवंतरावांचा युद्धामध्ये जेव्हा मृत्यू होतो तेव्हा बळवंतरावाची पत्नी जी शोक करते किंवा तिचं सती जाण्याचा जो प्रसंग आहे त्याचं वर्णन या ठिकाणी अत्यंत हृदयद्रावक असं केलेलं आहे. आता पहा, ती म्हणते की राव तुम्ही आम्हावर का रुसला, जे बळवंतरावाच्या प्रेताजवळ गेल्यानंतर ती त्या बळवंतरावांना हलवत म्हणते की राव तुम्ही आम्हावर का रुसला, आमचे हातचा विडा का घेतला नाही, आज तुम्ही आमच्या हातचा विडा का घेतला नाही, ईश्वरे आम्हास एवढे निर्वाण का दाखविले, म्हणजे परमेश्वरानं आम्हाला हे दुःख का दाखवलं, असा शोक करत ती आप्पारावाला भाऊसाहेबाच्या ओटीत टाकून सती जाते. तो प्रसंग अत्यंत उग्र भीषण असा प्रसंग आहे. किंवा दत्ताजीच्या मृत्यूनंतर जणकोजीचा शोक. आता पहा, दत्ताजीचा जेव्हा मृत्यू होतो, आता हे पात्र कसे उदात्त आहेत पहा, पात्र कसे म्हणजे निष्ठावंत आहेत, दृढ निश्चयी आहेत. दत्ताजी शिंदेचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ती म्हणते पहा, म्हणजे दत्ताजीचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी जनकोजी शिंदे त्या दत्ताजीच्या पत्नीला उद्देशून म्हणतो की बाई काका कोठे आहेत,
असा हा जनकोजी शिंदे म्हणतो. जे दत्ताजीचा मृत्यू झाल्यानंतर प्रचंड दुःखी झालेला जनकोजी शिंदे त्या दत्ताजींच्या पत्नीला म्हणतो, बाई काका कोठे आहेत, असं म्हणून तो धीर सोडून तो रडू लागतो. तेव्हा त्या जनकोजीला दत्ताजीची शिंदेची पत्नी स्वतःच्या पतीच्या मृत्यूचं दुःख गोठवून ती म्हणते, पहा बाबा तू काय रडतोस, जयाजी शिंदे याचे पोटी 4 लेकी झाल्या, तशी तू एक झाली असतीस तर आणखी एक जावई येता. आता पहा, दत्ताजी शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर जनकोजी शिंदे दत्ताजी शिंदेच्या पत्नीला म्हणतो, बाई काका कुठे आहेत, असं म्हणून तो धीर सोडून रडू लागतो. तेव्हा ती म्हणते, ही वेळ रडण्याची नाही. म्हणजे जयाजी शिंदेला 4 मुली झाल्या, तसं अजून एक मुलगी झाली असती, म्हणजे तुझ्याऐवजी जर मुलगी झाली असती तर एक जावई मिळाला असता. रडणं हे म्हणजे सैनिकाचं काम नाही, असं म्हणजे स्वतःचा पती मेलेला असतानाही म्हणजे म्हणजे जनकोजी शिंदेला या ठिकाणी ही दत्ताजी शिंदेची पत्नी धीर देते. यातून या ठिकाणी पहा त्यांची म्हणजे आपल्या युद्धावरची निष्ठा, त्यांच्या मनातली उदात्तता किंवा त्यांच्या मनातील धैर्य साहस या बखरीतून या ठिकाणी प्रकटलेलं आहे. आणि हे भगीरथीबाईनं जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरातून म्हणजे उग्र भीषण अशा जीवन नाट्याचं इथे दर्शन घडते. आणि त्याचबरोबर पहा मित्रांनो, या बखरीची जी भाषा आहे ती भाषा प्रासादिक, जोमदार आणि नाट्यपूर्ण अशी भाषा आहे. या बखरीमध्ये जी भाषा आलेली आहे ती अशी म्हणजे प्रासादिक भाषा आहे, ओढून ताणून अशी ती भाषा नाही. ती भाषा प्रासादिक आहे, जोमदार आहे आणि नाट्यपूर्ण अशी भाषा आहे. आता या ठिकाणी पहा, या बखरीमध्ये जी भाषा आलेली आहे, ह्या बखरीमध्ये जे वाक्य आलेले आहे ते वाक्य असे हृदयाला भिडणारे असे वाक्य आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा, काही वाक्य येथे दिलेले आहेत. ते वाक्य असे आहेत, जसा डुक्कर खळीश येतो तैसे इरेस पडून मारामार केली. त्या युद्धाचं वर्णन करताना या ठिकाणी कृष्णाजी शामरावाचं वर्णन करतात. पहा, जसा डुक्कर खळीस येतो तसे इरेस पडून मारामार केली. किंवा पुढे वर्णन असं करतात, पहा, जसे भंड भुजे लाया भाजतात तशी गत झाली. म्हणजे जसे भंड भुजे लाया भाजतात तशी गत झाली. किंवा मुर्गी मारी बचडे दाणादाण तैसे जिकडील तिकडे पळाले. म्हणजे मुर्गीला मारल्यानंतर मुर्गीचे पिल्ले ज्याप्रमाणे जिकडं तिकडं पळतात त्याचप्रमाणे या ठिकाणी या विश्वासरावांचा मृत्यू झाल्यानंतर किंवा भाऊसाहेब पेशवे दिसत नव्हते तेव्हा सगळे जे सैनिक आहेत, एखादी मुर्गी मेल्यानंतर पिल्ले ज्याप्रमाणे पळतात त्याप्रमाणे सगळे जिकडं तिकडं पळाले. किंवा पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये मनुष्य संहार कसा झाला त्याचं वर्णन करताना म्हणतात, पहा, शाळवाच्या पिकाप्रमाणे शिरे कापली गेली. म्हणजे शाळवाचं पीक कापावं तसं या ठिकाणी अक्षरशः डोकी कापली गेली. आता पहा, या बखरकारांचं शब्द रेखाटनाचं कौशल्य अत्यंत अप्रतिम आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी शब्दचित्र रेखाटनाचे सारे गुण या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये एकवटलेले आहेत. बखरीतली वाक्यरचना अत्यंत पल्लेदार आहे. आणि या बखरीमध्ये पहा म्हणजे या समर्पक अशा दृष्टांतांचा वापर करण्यात आलेला आहे. आणि त्यातल्या त्यात पौराणिक दृष्टांतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे, कारण बखरकारावर पौराणिक साहित्याचा प्रभाव आहे. आता पहा, दृष्टांताचा वापर त्यांनी कसा केलेला आहे. या बखरीमध्ये असं एक दृष्टांत आलेला आहे, पहा, दुष्काळी आस मिष्टान्न मिळते तसे झाले. किंवा टाक्यानी दगड फोडावा तसा ताठस्थ, मुंगीस पक्ष फुटतात तशी गत झाली. म्हणजे अशा प्रकारच्या दृष्टांताचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या बखरीमध्ये पहा, घटना, वस्तू, व्यक्ती या तिन्हींची वर्णनं अत्यंत मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. व्यक्ती व प्रसंग चित्रणाच्या दृष्टीनं एखाद्या कादंबरीसारखी शोभून दिसावी अशी ही बखर आहे. म्हणून असं म्हणतात, पहा, मराठीतील सर्व बखरीची सम्राज्ञी म्हणून या बखरीकडे पाहिलं जाते. आणि त्याचप्रमाणे ही बखर वाङ्मयदृष्ट्या कशी समृद्ध आहे तर या बखरीमध्ये समर्पक अशा सुभाषितांचाही वापर करण्यात आलेला आहे. आता पहा, सुभाषित म्हणजे काय. सुभाषित म्हणजे मोजक्या शब्दामध्ये जीवनाचा आशय जिथं मांडला जातो त्याला सुभाषित असं म्हणतात.
सुभाषितामध्ये मांडलेला विचार हा कधीच शिळा होत नाही. जो चिरंतन स्वरूपाचा विचार आहे, चिरंतन स्वरूपाचा विचार ज्या वाक्यातून व्यक्त होतो त्याला सुभाषित असं म्हणतात, किंवा ज्या रचनेतून व्यक्त होतो त्याला सुभाषित असं म्हणतात. सुभाषितामध्ये चिरंतन सत्याचं दर्शन घडत असते आणि अशी अनेक सुभाषित या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये सुभाषितांची पेरणी पावला पावलावर करण्यात आलेली आहे. आता ते सुभाषित कोणते आहेत पहा. विनाशकालीन विपरीत बुद्धी, किंवा भाग्य अभाग्य काल परत्वे येते जाते, किंवा स्त्री बुद्धी प्रलयगता, किंवा मेरे मन में कुछ और करता के मन में कुछ और, जैसे पूर्वाचरण असते तसे घ्यावे लागते. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या सुभाषितांचा वापर या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये अत्यंत मार्मिकपणे करण्यात आलेला आहे. आता पहा, लोकजीवनातील वेगवेगळे म्हणी आणि वाक्प्रचार यांचाही वापर या बखरीमध्ये झालेला आहे. या बखरीमध्ये पावला पावलावर लोकजीवनातील म्हणी वाक्प्रचार आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या आता पहा, या बखरीमध्ये म्हणी कशा आलेल्या आहेत. सुपातील हस्ती आणि जात्यातील रडती, सुपातील हस्ती व जात्यातील रडती, किंवा एक पंथ दो काज, हिम्मत मर्दा तो मदत खुदा, किंवा आपण मरावे आणि जग बुडवावे, किंवा दे माय धरणी ठाय. म्हणजे अशा प्रकारचे म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पहा, काही हिंदी दोहरे आलेले आहेत, किंवा काही हिंदी म्हणी आलेले आहेत पहा, किंवा हिंदी संस्कृत सुभाषित आलेले आहेत. जोर थोडा घुसा भडा, म्हणजे अशा प्रकारच्या हिंदी म्हणी याच्यामध्ये आलेल्या आहेत. आता काही अर्थपूर्ण हिंदी दोहरे आलेले आहेत पहा. त्यातून बखरकारांचं संस्कार मूल्य या ठिकाणी पाहायला मिळते. ही बखर अप्रत्यक्षपणे लोकांवर संस्कार देखील करून जाते पहा. या बखरीमध्ये असा एक म्हणजे दोहरा आलेला आहे. जल की शोभा कमल है, दल की शोभा पील है, धन की शोभा धर्म है, कुल की शोभा शील. आता पहा, हा जो दोहरा आहे, या दोहऱ्यातून चारित्र्याचं महत्व, शीलाचं महत्व या ठिकाणी बखरकार सांगतात. ते सांगतात की जल की शोभा कमल है, पाण्याची शोभा कमळ आहे. दल की शोभा पील है, म्हणजे या ठिकाणी पाण्याचं म्हणजे जे पानं आहेत त्याचा शोभा हिरवेपणा. आणि धन की शोभा धर्म है, आणि धनाचं शोभा धर्म आहे. आणि कुल की शोभा शील है, आणि कुळाची शोभा म्हणजे आपलं चारित्र्य किंवा शील आहे. म्हणजे अशा प्रकारचे हिंदी दोहरेही या बखरीमध्ये आलेले आहेत. आणि पहा, या बखरीची जी म्हणजे ह्या बखरीची जी भाषा आहे ती वक्तृत्वपूर्ण आणि ओजस्वी आहे. या बखरीची जी वर्णन शैली आहे ती वक्तृत्वपूर्ण आणि ओजस्वी अशी वर्णन शैली आहे. एक वाक्य असं आहे त्यामध्ये, यार हो मत भागो मारो मारो. आता पहा, यार हो मत भागो मारो मारो, म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे ओजस्वी काही वाक्य या बखरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता पहा, मराठी वाङ्मयाच्या इतिहासातली एक लालित्यपूर्ण अशी बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर ओळखली जाते. आणि भाषा सौंदर्य आणि विचार सौंदर्याचं एक कलात्मक साहचर्य या बखरीमध्ये पाहायला मिळते. म्हणजे या बखरीमध्ये भाषा सौंदर्य आहे आणि विचार सौंदर्य या दोन्ही गोष्टींचं कलात्मक साहचर्य या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये पाहायला मिळते. आणि किंवा या बखरीमध्ये मराठी, हिंदी, संस्कृत आणि फारसी या 4 भाषेतलं जे भावधन आहे ते भावधन या बखरीमध्ये एकवटलेलं आहे. या 4ही भाषेतले म्हणी, वाक्प्रचार, सुभाषित यांचं दर्शन या बखरीमध्ये घडते. म्हणजे मराठी, हिंदी, फारसी आणि संस्कृत या 4 भाषेचं मिश्रण किंवा या 4 भाषेचा प्रभाव या बखरीमध्ये झालेला आहे. या 4 भाषेतील भावधनानं ही बखर समृद्ध झालेली आहे. म्हणून प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे अभ्यासक रवी हेरवाडकर या बखरीबद्दल असं म्हणतात, जुन्या गद्याचा हा नमुना नसून मराठी भाषेचं एक वैभव म्हणून या बखरीकडं पाहिल्या जाते. अशी एक बखर म्हणजे ही
भाऊसाहेबांची बखर आहे किंवा मराठीतील सर्व बखरीची सम्राज्ञी म्हणून या भाऊसाहेबांच्या बखरीकडं पाहिल्या जाते. म्हणजे या बखरीमध्ये जसा इतिहास आलेला आहे त्याचप्रमाणे वाङ्मयीन सर्व गुण या बखरीमध्ये एकवटलेले आहेत. वाङ्मयीन दृष्ट्या एक नितांत सुंदर बखर काय असते त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे भाऊसाहेबांची बखर आहे. तर मित्रांनो, येथे भाऊसाहेबांची बखर संपलेली आहे. तर मित्रांनो, आपण इथे थांबू. धन्यवाद.